धुळे बस स्थानकाच्या नूतनीकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादासाठी लढाई सुरू असल्याचे दिसून आलं आहे। 2 दिवसांपूर्वीच धुळे शहराचे भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी बस स्थानकाची पाहणी करत अत्याधुनिक बस स्थानक करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। मात्र आमदारांच्या पाहणीनंतर आता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने देखील पाहणी करत 2 दिवसात मंत्र्यांच्या हस्ते धुळे बस स्थानकाच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता 2023 पासून सदरच्या कामाचा पाठपुरावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता। त्याचा निधी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्ग केला होता, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। अनेक वर्षापासून धुळे बस स्थानकाची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली होती। सुसज्ज बस स्थानक व्हावं, इथे प्रवाशांची जी गैरसोय होती, अपघात होत होते, रोज अपघात होत होते, खड्डे पडून पाण्यामध्ये पावसाच्या दिवसामध्ये पाणी साचून मोठमोठे अपघात होत होते। या सर्व अडचणींना कंटाळले जे प्रवासी आहेत, बस स्थानकावर येणारे साधारण रोज 2 ते 2.5 लाख प्रवासी हे आपले धुळे बस स्थानकावर येत असतात। जवळपास 19 एकर मध्ये आपलं वसलेलं हे बस स्थानक आणि बस डेपो अतिशय, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सामान्यतः महाराष्ट्राची परिस्थिती जरी विचार केली तर एवढं मोठी जागा कुठे उपलब्ध नसेल, परंतु बऱ्याच दिवसापासून कुठल्या प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झालेली होती। प्रवाशांची मागणी होती, धुळेकर नागरिकांची, जनतेची मागणी होती की सुसज्ज बस स्थानक झालं पाहिजे। ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेबांची निवड झाली त्यावेळेस आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे या सुसज्ज नवीन म्हणजे अत्याधुनिक बस स्थानकासाठी जवळपास 20 कोटी रुपयांची मागणी केली। तेव्हापासून या मागणीने जोर धरला आणि साधारण 2023 पासून आमचा पाठपुरावा चालू आहे। मग मधल्या काळामध्ये एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे MIDC ने सर्व महाराष्ट्रातील बस स्थानक दुरुस्तीसाठी जवळपास 500 कोटी रुपये निधी देण्याचं मान्य केलं आणि त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यासाठी देखील 10 ते 12 कोटी रुपये मंजूर झाले। त्या धुळे जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांच्या व्यतिरिक्त धुळे शहरामध्ये ही जी अवस्था आपली जास्तीची खराब झालेली आहे। धुळे शहर हे तसं बघायला गेलो आपण तर 3 राज्यांच्या बॉर्डरवर बसलेला आहे। महाराष्ट्राच्या या जिल्हा इतका महत्वपूर्ण आहे की इथून जवळपास 7 राष्ट्रीय महामार्ग धुळे शहराला छेदून जातात, जिल्ह्याला छेदून जातात। त्याच्यामुळे वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे इथे अगोदर चांगली सोय झाली पाहिजे, म्हणून बस स्थानकाची मागणीच्या सोबतच बस स्थानक दुरुस्तीची देखील आम्ही मागणी केली होती। त्याच धर्तीवर MIDCच्या माध्यमातून उदय सामंत साहेब ज्यावेळेस धुळे जिल्हा शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला नामदार दादाजी भुसे, नामदार उदय सामंत साहेब आणि महाराष्ट्राचे युवा संसद रत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब ज्यावेळेस धुळ्यामध्ये शिवसेना जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले त्यावेळेस त्यांनी तात्काळ 4 कोटी रुपये निधी हा बस स्थानक काँक्रिटीकरणासाठी मंजूर केला आणि त्याच्याच दृष्टीने काम आतापर्यंत चाललेलं होतं। आज आम्ही या सर्व कामाची पाहणी करून कॉन्ट्रॅक्टर जे असतील त्यांना लाईन आउट कामाची देण्याचं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलेलं आहे। आज लाईन आउट देऊ आणि येत्या 2-3 दिवसामध्ये नामदार उदय सामंत साहेब, उद्योग मंत्री, परिवहन खात्याचे प्रतापजी सरनाईक साहेब, परिवहन मंत्री यांच्या दोघांपैकी ज्याची वेळ मिळेल त्याच्या हस्ते आमचं दोघांशी बोलणं चाललेलं आहे। एसटी महामंडळाच्या वरिष्ठांशी देखील आमचं बोलणं चाललेलं आहे। ज्यांची वेळ उपलब्ध होईल त्यांची वेळ घेऊन शक्य झालं तर इथे बोलवण्याचा प्रयत्न करू, नाही झालं तर ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते करून शिवसेनेच्या वतीने एक मोठं भव्य काम जनतेसाठी आम्ही देणार आहोत। धुळे बस स्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। प्रवाशांना प्रवास करताना धुळीचा सामना करावा लागत आहे। या धुळीमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। याबाबत शिवसेनेने देखील धुळे बस स्थानकासाठी पाठपुरावा केला होता। तर तत्कालीन MIMचे आमदार फारुख शाह यांनी देखील बस स्थानकाच्या दुरुस्तीसाठी निधी आणल्याचा दावा केला होता। तर नुकतंच भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी पाहणी करत धुळे बस स्थानक सुसज्ज होणार असल्याचा शब्द धुळेकरांना दिला आहे। शहरातील बस डेपोची पाहणी करण्यासाठी आलो होतो। काही दिवसापूर्वी इथल्या नागरिकांची तक्रार होती का आम्ही सकाळी येतो आणि रात्री कावळ्यासारखं काळं होऊन जातो, परंतु त्यांना खुशखबरी देतो का 2 दिवसात या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू आहे आणि नवीन डेपोलाही 30 कोटी रुपये शासनाच्या मार्फत आता मंजूर झालेले आहे। त्याचं डिझायनिंग चालू आहे। डिझायनिंग पण 15 दिवसात पूर्ण होईल। ते डिझाईन येईल, त्याच्यानंतर टेंडर निघून नवीन बस डेपोचंही काम चालू होईल आणि एक अतिशय सुंदर असं बस डेपो या शहरात होईल
आणि नवीन इलेक्ट्रिक बसेस 250 इलेक्ट्रिक बसेस धुळे आणि नंदुरबार मिळून त्यासुद्धा लवकरच या ठिकाणी दाखल होत आहे. तर धुळ्याच्या बस स्टँडचा चेहरा मोहरा लवकरच आपण बघतो. नवीन गाड्या येणार आहे. तर एकदा काम चालू झालं तर सर्वांची चर्चा करून त्या विषयावर चांगलं तोडगा. त्यामुळे या श्रेयवादाच्या लढाईत धुळे बस स्थानकाचे काम थांबू नये अशीच अपेक्षा धुळेकरांकडून व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यात चोरीचा नवीन पॅटर्न समोर आला असून अल्पवयीन मुलाकडून लग्नातील दागिने चोरीचा गुन्हा मोहाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील चोरट्यांच्या घरातून 15,98,000 रुपये किमतीचे 26 तोळे सोने हस्तगत करत फरार चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. धुळ्यातल्या एका लग्न समारंभात लग्नातील दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. घडलेल्या घटनेचा मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना सदरची चोरी मध्य प्रदेशातील राजगड येथील चोरट्यांनी केली असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मध्य प्रदेशातील राजगड येथे गेले असता पोलीस आल्याची कानकून चोरट्यांना लागताच ते फरार झाले. पोलिसांनी घराची तपासणी केली असता लग्नात चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांना मिळून आला आहे. या प्रकरणातील गौरव बबलू सांसी, सावंत भारतसिंग सांसी, कालू गोली सांसी, बबलू सुमेर सिसोदिया या फरार आरोपींचा तपास मोहाडी पोलीस करत आहेत. डिसेंबरला धुळ्यामधील कृष्णा रिसॉर्ट येथे एक लग्न समारंभ होता आणि त्याच्यामधून एका अल्पवयीन आणि प्लस 2 लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 26 तोळे सोनं, त्याच्यामध्ये नेकलेस, सोन्याचे काप, बांगड्या, चेन, टॉप्स आणि रोख रक्कम अशी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये चोरीस गेली होती. त्या अनुषंगाने तपास केला असता ही सर्व जी गँग आहे ही मध्य प्रदेश राजगडमधील ओढा पोलीस स्टेशन अंतर्गत सासेकडिया आणि गुलखेडी येथील हे लोक आहेत. त्यांच्या आरोपींची नावं आहेत गौरव बबलू सासी, सावंत सासी, कालू सासी आणि बबलू सिसोदिया. हे सर्व मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत. या सगळ्या लोकांकडनं आपण काल जवळजवळ 26 तोळे सोनं हे जेवढं चोरीला गेलं होतं सर्व रिकव्हरी आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये अजूनही आरोपी आपण निष्पन्न जरी केले आरोपी आपल्या अजून ताब्यात आलेले नाहीत. त्यांचा शोध जारी आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी पोलिसांनी केले आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येतात. त्या सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील केले जातात. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेत कोट्यवधी रुपये खर्च करून आणण्यात आलेल्या रुग्णवाहिका धुळकात पडल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रुग्णवाहिका धुळकात पडल्या असून पालकमंत्री अद्यापही निश्चित न झाल्याने या रुग्णवाहिकांचे लोकार्पण बाकी असल्याने त्या धुळकात पडल्या आहेत. विशेष म्हणजे या रुग्णवाहिका जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गटातील असल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्री निश्चित झाल्यावर त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा विचार करून या रुग्णवाहिका तात्काळ सुरू करण्याची मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
धुळ्याच्या बिरारी प्रोडक्शनचं बाईजाबाई हे अहिराणी गीत नवीन वर्षात 1 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता यूट्यूबवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गीताचं चित्रीकरण पूर्ण झालं असून कॅमेऱ्याचं पूजन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. बाईजाबाई हे अहिराणी गीत पुण्याचे बापू पिंगळे यांनी लिहिले आहे. प्राध्यापक जितेंद्र पिंगळकर यांनी हे गीत गायले असून विश्राम बिरारी यांनी ते स्वरबद्ध केले आहे. सदर गीताचं चित्रीकरण शहरातल्या निसर्गरम्य वातावरणात करण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री विद्या भाटिया व कलावंत विजय जगताप यांनी या गीतावर उत्कृष्ट असा अभिनय साकारला आहे. बाईजाबाई या गीताची निर्मिती रूपक बिरारी यांनी केली असून हिमांशू बिरारी यांच्या संकल्पनेला विजय जगताप यांच्या दिग्दर्शनाची साथ लाभली आहे. तर वैभव बिरारी व बंटी केरनार यांची देखील मोलाची अशी साथ लाभली आहे. नवीन वर्षाच्या नवीन गीताला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुरलेले आहे. नमस्कार. आज आमच्या गाण्याचा मुहूर्त श्री या धुळे शहराचे भाजपचे युवा मोर्चा नेते आकाश परदेशी यांच्या हस्ते आज आमच्या कॅमेऱ्याचं पूजन झालेलं आहे आणि बापू पिंगळे यांचं लिहिलेलं एक सुंदर गीत बाईजाबाई हे गीत आम्ही ज्येष्ठ अभिनेत्री विद्या भाटिया आणि विजय नाना जगताप यांच्यावर चित्रीकरण आम्ही करणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे, हे गाणं आपल्यासाठीच आम्ही सादर करीत आहोत. अतिशय लोकप्रिय गाणं झालेलं आहे बापू पिंगळ्यांचं आणि हे गाणं रूपक बिरारी आणि आमचा हिमांशू बिरारी यांचं हे सादरीकरण आहे. आपणास विनंती करत आहे की आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्कार, मी शे विद्या भाटिया. आज आम्ही येल शेतस बिरारी प्रोडक्शन यासनं नवीन शूटिंग विरायनं बाईजाबाई मनी बाईजाबाई हाय अहिराणी पारंपरिक गाणं खूप सुंदर बनेल छे आणि त्यांनी शूटिंग करता बिरारी सर, विजय जगताप सर, मी आणि आमची पूर्ण टीम आणि कॅमेरामन रूपक बिरारी सर या सगळ्या जणांना गोया वयलेतच आणि लवकरच हे गाणं तुम्हाला सेवामा येणार छे. तर मंडळी सण बिरारी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर जायसन लवकरच हे गाणं देख जात. पण त्याकरता तुमले चॅनल सबस्क्राईब करणं पडेल ना. मग जा पटकन चॅनलले सबस्क्राईब करा आणि गाणे येवानंतर त्याला देखा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय खानदेश. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. पुरुष हक्क संरक्षण समितीचं 27वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतंच धुळ्यात संपन्न झालं आहे. धुळ्यात झालेल्या अधिवेशनात महिलांविषयी कायद्यांचा दुरुपयोग, कायद्यात करण्यात येणारे बदल, सरकारचे महिला धोरण आदी विषयांवर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील कायदेतज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे. पुरुष हक्क संरक्षण समितीची स्थापना 1996 साली नाशिक येथे करण्यात आली. भारतातल्या 13 राज्यात व महाराष्ट्रातल्या 32 जिल्ह्यात ही समिती कार्यरत आहे. कौटुंबिक अन्यायाविरोधात जनतेमध्ये कायदेविषयी जनजागृती करण्याचे काम समितीच्या वतीने करण्यात आलं आहे. या अधिवेशनात अनेक कायदेतज्ञांनी उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन केलं आहे. या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या ॲडव्होकेट रंजना राजकोर, धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील, ॲडव्होकेट विलास झालटे, ॲडव्होकेट बाबा जोशी, ॲडव्होकेट देवेंद्र तवर, ॲडव्होकेट प्रभावती माळी, ॲडव्होकेट रसिका निकुम यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने आत्ताच एवढं म्हणजे राजकारणात पडायचं नाही, पण एवढा मोठ्या बहुमताने आले. लाडकी बहीण राबवून आले, लाडक्या भावावर आजपर्यंत कोणीच लक्ष दिलं नाही. उदाहरण देताना पण ती श्रीमंती असते पण भिकारला तो असतो. हा जो फरक नाही आपल्याला करून दिलेला आहे. तर ही जी गॅप आहे विचारांमधली ती ब्रिज करण्यासाठी महिला असो पुरुष असो सगळ्यांना मिळूनच जेंडर न्यूट्रल कायद्यांवर यावं लागेल. तेव्हाच जाऊन पुरुषांचा हक्क आणि त्यांच्या कौटुंबिक कायद्यामध्ये त्यांचं असलेलं स्थान बघतो मिळेल. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगेन, जो मी ज्याच्यापासून सुरुवात केली का विषय बायगॅमीचा होता, बहुविवाहांचा होता. तो कधी बायँड्रीवर आला. 3 शब्द आहेत इंग्लिशमध्ये, बायगॅमी, बायँड्री आणि बायजिनी.
बायगॅमीचा अर्थ असा होतो की एकापेक्षा अधिक विवाह, बायअँड्रीचा विषय असा होतो एकापेक्षा अधिक पुरुषाशी विवाह, आणि बायजिनीचा अर्थ असा असतो एकापेक्षा अधिक महिलेशी विवाह. कायद्यामध्ये कुठेच बायजिनी शब्द नाहीये. पण आजपर्यंत पुरुषांनी द्विभार्य प्रतिबंध कायद्यावर स्वतःला लांछन लावून घेतलं. कुठलाही पुरुष जमिनीवर आला नाही. एकापेक्षा अधिक विवाह करण्याला खूप रेअर उदाहरण आहे, मी त्याच्यात जाणार नाही. पण कुठल्या पुरुषाने विरोध केला नाही त्याच्यावर एवढा मोठा कलंक आयुष्यात लागलेला असताना. तर एक गोष्ट नक्की सांगेल की जेव्हा त्या पुरुषाला हक्क मिळेल ना, जेव्हा बाबासाहेब होतील ना, रमाईंना त्यांचा हक्क नक्की मिळणार आहे. जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले होतील ना, सावित्रीबाईंचा हक्क नक्की मिळणार आहे. जेव्हा मारुतीचं नाव घेतलं जाईल ना, अंजनी मातेचं नाव नक्की घेतलं जाणार आहे. आणि जेव्हा रामाचं, पुरुषोत्तमाचं नाव घेतलं जाईल, तेव्हा कौशल्याचा पुत्र राम असंच घेतलं जाईल. त्याच्यामुळे पुरुषांचा हक्क ही पुरुषांच्या जबाबदारीसोबत येते. पुरुषांनी जबाबदारी घेतली, त्यांना थोडासा हक्कही द्या. ही शेवटची आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करून प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.